सांगली जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्राच्या अंगणवाडी आणि बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं विविध मागण्यांकरता निदर्शने करण्यात आली। अंगणवाडी आणि बालवाडी कर्मचारी या 30 ते 35 वर्षापासून कार्यरत आहेत। अशा अंगणवाडी सेविकांना मानधन नको, वेतन हवे, तसेच अंगणवाडी सेविकांना कायम करण्यात यावे। ज्या प्रकारे सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळते त्याप्रमाणे पेन्शन मिळावे। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे ग्रॅज्युटी ठरवून दिल्याप्रमाणे सेवानिवृत्त झाल्यानंतर देण्यात यावी। अशा विविध मागण्या घेऊन महाराष्ट्राच्या अंगणवाडी आणि बालवाडी युनियन कर्मचारीच्या वतीनं जिल्हा परिषदेवर निदर्शने करण्यात आली। तसेच येत्या 3 मार्च रोजी महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन होणार आहे। त्या दिवशी मुंबई येथे युनियनच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आंदोलन केल्याची माहिती यावेळी कॉम्रेड विजय बचाटे यांनी दिली आहे। या जिल्ह्यातील अंगणवाडी आणि बालवाडी सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। आज सांगली जिल्हा परिषदेवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये चाललेली आंदोलनाची पार्श्वभूमी पकडून आज सांगलीच्या जिल्हा परिषदेवर आपली आज जोरदार निदर्शने करत आहोत। या जोरदार निदर्शनेचा प्रमुख मागणी या महाराष्ट्रातून आहे की ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस काम करतात, ज्या गुजरातच्या उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याप्रमाणे ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे। 60 वर्षानंतर ज्या सेवानिवृत्त होतात त्यांना पेन्शन दिली पाहिजे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक मोठा विषय सुरू आहे, जी लाडकी बहीण म्हणून योजना काढली, ज्या निवडणुकीच्या काळामध्ये काली आणि कोणतेही पात्र अपात्र कोणतेही न बघता सगळ्यांना सरसकट 1,500 रुपये या सरकारने दिले गेले। परंतु आता ते काम करण्यासाठी अंगणवाडी सेविकेनी पूर्वी रात्र दिवस काम करून त्यांना त्यांचे फॉर्म भरून निवड करण्यात आली। पण सद्य परिस्थितीला सरकारच्या माध्यमातून असा फतवा काढला गेला की प्रत्येक गावामध्ये जी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम करत्या यांनीच या गावामधील ज्या पात्र आणि अपात्र महिला निवडा आणि अपात्र महिलांना त्याच्यातून त्या योजनेतून बाजूला काढा। ही परिस्थिती असताना आता गावामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे की गावामध्ये गावगुंडांची परिस्थिती मोठ्या प्रमाणात आहे। आणि ज्या एखाद्या महिलेचं नाव जर समजा या अंगणवाडी सेविकेनं काढलं तर तुला बघून घेण्याची भूमिका आणि अत्यंत वाईट पद्धतीने त्यांच्यासोबत वागणुकीची परिस्थिती केली। या सरकारने ही योजना चुकीची काढून जी लादली गेली आणि या चुकीचा निष्कर्ष बदलण्यासाठी या ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्यावर केला आहे हा अन्यायजनक आहे। आमची आजच्या या मोर्चामध्ये प्राधान्याने मागणी आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेचा कोणत्याही कार्यक्रमाचं कामकाज या आम्ही जिल्ह्यामध्ये कोणत्याही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस करणार नाहीत। आणि भविष्य काळामध्ये 3 तारखेनंतर जे विधान भवनावर जे आपलं अधिवेशन सुरू होतं या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उग्र आंदोलन करतील असा इशारा आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आपणा सर्वांना देत आहे। अंगणवाडी कर्मचारी इतका त्रास त्यांना होत आहे आणि त्या त्रासाला जाचालाच कंटाळून आज आम्ही इथं आंदोलन करण्यासाठी आलेलं आहे। कारण आम्हाला सरकार म्हणते 15,000 केले आणि प्रत्यक्षात हातात 13,000 देतात, तर 13,000 न देता आम्हाला 15,000 दिले पाहिजेत। आणि ज्या महिला माझ्या आयुष्यभर काम करून 30 ते 35 वर्ष कामं करून ज्या घरी निघून गेलेल्या आहेत मोकळ्या हाताने, हे बरोबर नाही आहे। आणि सरकारने ह्याची जाणीव ठेवून त्यांना पेन्शन दिली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने जसा आदेश दिलाय त्याप्रमाणे ग्रॅज्युटी पण त्यांना तुम्ही दिलीच पाहिजे। आणि बस